राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. या विजयामागे भावनिक लाट जरी असली तरी खेडमध्ये मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटली असून खेड तालुक्याच्या राजकारणात आज एकच नाव घुमतंय आणि ते म्हणजे आमदार बाबाजी काळे यांचं. या निवडणुकांसाठी ठाकरे गटाची एकही मोठी सभाही झाली नव्हती. दिग्गज नेते देखील प्रचारासाठी फिरकले नव्हते. त्यानंतरही ठाकरेंच्या वाघाने पक्षाला हे घवघवीत यश मिळवून दिले. राज्यभरातील 12 जिल्हा परिषदेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात भाजप जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सध्या चर्चा होतीये ती खेड पंचायत समितीच्या निकालाची. कारण या पंचायत समितीवर ठाकरे गटाने एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलंय. एक हाती सत्ता मिळवलेल्या खेड पंचायत समितीत ठाकरेंचा पठ्ठ्या म्हणून परिचित असलेले बाबाजी काळेंनी ही सत्ता खेचून आणली आहे. खेड तालुक्यात सत्ता परिवर्तनाची लाट गेल्या काही काळापासून कायम राहिली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून तालुक्यातील राजकीय बदलाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकात शिवसेना उभाटाचे आमदार बाबाजी काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव करत सत्तांतर घडून आणलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुक्यात उतरती कळा लागल्याचे चित्र दिसू लागले. खेड जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची लढत ठरली होती. पण आता समोर आलेल्या निकालानंतर मात्र तालुक्यातील सत्ता समीकरण आमदार बाबाजी काळे यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळतंय. खेड पंचायत समितीत एकूण 16 जागांसाठी निवडणूक पार पडली. यापैकी तब्बल 12 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. खास बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने एकूण 5 जागांवर बाजी मारली आहे. या निकालामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठा निर्णायक बदल स्पष्टपणे समोर आला आहे. एकीकडे निकालानंतर खेडमध्ये बाबाजी काळेंचं नेतृत्व अधिक भक्कम झाल्याच्या चर्चेला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील गटासाठी हा निकाल खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. जुनी समीकरणं, मर्यादित संपर्क, आक्रमक मुद्द्यांचा अभाव ही या पराभवामागची मुख्य कारणं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याशिवाय जिल्हा परिषदेसाठी निर्मला पानसरे यांच्यासारखे विजय मिळवून देणाऱ्या उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आलं. या पाठीमागे भविष्यात विधानसभा आणि लोकसभेला दिलीप मोहिते पाटलांना आव्हान उभे ठाकू नये यासाठी खेळी खेळी असल्याचं बोललं जात आहे. मात्र याचा फटका जिल्हा परिषदेला बसल्याचं आता बोललं जात आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत आमदार बाबाजी काळेंनी स्थानिक कार्यकर्त्यांची मजबूत फळी, सातत्याने गावागावात संपर्क, विकास कामांवर आधारित प्रचार याचा थेट फायदा त्यांना निकालात झाल्याचं दिसून आलं आहे. बाबाजी काळे हे ठाकरे सेनेचे खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार असून खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी त्यांनी चांगलाच जोर लावला. काहीही झालं तरी पंचायत समिती हातातून जायला नको यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यानंतर आता समोर आलेल्या निकालानंतर खेड तालुक्यातील या निवडणुकीच्या निकालांनी राजकीय सत्ता समीकरण पूर्णतः आमदार बाबाजी काळे यांच्या बाजूने झुकवलं आहे. खेड जिल्हा परिषदेचा निकाल हा केवळ स्थानिक निवडणुकीचा निकाल नसून तो आगामी राजकीय लढतीची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचं देखील आता बोललं जात आहे. या संपूर्ण निकालावर तुम्हाला काय वाटतं? बाबाजी काळे यांनी जी सत्ता खेचली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.